वळूया मुंबईच्या बातमीकडे। मुंबईत ई बाईक टॅक्सी विरोधात एल्गार पुकारण्यात येतोय। अंधेरीत रिक्षा चालकांचा मोर्चा आहे। ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचा एल्गार आहे। थेट जाऊया। तसं तुम्ही बाकी टॅक्सीवाले तुमचे कुठे देत आहेत? कोणच देत नाही। रिक्षावाले जेवढी मेहनत करतात पब्लिकसाठी देतात, दुसरा कोणच मेहनत करत नाही। आता याच्यामुळे काय होणार? रिक्षावाला बेकार होणार। रिक्षावाला नोकरी कुठे देणार तुम्ही? लोक नोकरी देणार आहे का? नोकरी धंदा हा नोकरी धंदा आहे। त्याच्यामध्ये या लोकांनी एवढा परमिट वगैरे चालू ठेवला आहे, शेअर वगैरे चालू करून ठेवला आहे। विदाऊट 4 व्हीलरवाल्याला भाडे मारायला देतात। काय गरज आहे का त्याची? काहीच आवश्यकता नाही याची। तरी सुद्धा गव्हर्नमेंट काय करते? आपल्या खिशा भरण्यासाठी सगळं कामं करते। काही प्रवाशांचा सुद्धा असा आरोप आहे की जवळची भाडी ही नाकारली जातात, लांबची भाडी प्रवासी जे आहेत ते जास्त रिक्षावाले घेतात, असं सुद्धा एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। याचं अनेक वेळा स्टिंग ऑपरेशन सुद्धा झालेलं, अनेक माध्यमांसमोर आलेलं आहे। नाही असं नाही आहे। सगळ्यांना सोडतायत, हे चुकीचा निर्णय आहे। काय असतं, कोणाला एकदम घराच्या आतमध्ये जायचं असतं, बिल्डिंगवाल्यांना बिल्डिंगच्या गेटच्या समोर जायचं असतं, म्हणून ते लोक असे बोलतात। तसं होऊ शकत नाही। बघा, गेटच्या बाहेर आम्ही सोडतो, तरी पण तू काय बोलतोय? गेट खोल के अंदर छोडो। आणि जवळच्या लोकांना तर आम्ही सोडतो। जसं काय अर्धे जण आहेत असे की लांब जाणारे लोक आहे, पण जवळच्या लोकांना पण सोडतो ना आम्ही। जवळच्या लोकांना सोडत नाही असं नाही, जवळच्या लोकांना पण सोडतो आम्ही। लोक नाही सोडत असा आरोप सुद्धा नाही, हे चुकीचा आरोप आहे। सगळ्यांना आम्ही डोर टू डोर सोडतोच आहे, कोणाला सोडत नाही असं नाही, सगळ्यांना सोडतो। तुमचं काय म्हणणं आहे की आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे? जे महाराष्ट्र शासनाने ई बाईक टॅक्सीची जी योजना आता अंमलात आणलेली आहे, त्याला आमचा रिक्षा असोसिएशनचा सक्त विरोध आहे। कारण ह्या योजनेमध्ये ज्या ई बाईक येणार आहेत त्यांना वाहतुकीचे कोणतेही नियम नाही आहेत आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही स्वयंरोजगार म्हणून ही योजना कार्यान्वित केलेली आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये 15 लाख रिक्षा चालक आज अहोरात्र सेवा देत आहेत आणि त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येईल। कारण ह्या ई बाईक योजनेला कोणतीही वाहतुकीचे नियम नाही आहेत। म्हणून महाराष्ट्र शासनाने ह्या योजनेचा गांभीर्याने विचार करावा आणि 15 लाख जे रिक्षा चालक आहेत ह्यांच्यासाठी हे सर्व महाराष्ट्र शासन करतोय। त्याच्यासाठी महसूल जमा करण्यासाठी आहे आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आहे। परंतु 15 लाख जे शासनाने बेरोजगारांना रोजगार दिलेला आहे त्यांचं काही आहे, त्यांच्यापासून पण महसूल भेटतोय, परंतु त्यांना आजपर्यंत काहीच शासनाने दिले नाही आहे। आज आरटीओ कार्यालयात जाऊन आज तुम्ही काय निवेदन? आम्ही हेच निवेदन देणार आहोत की आमचा सक्त विरोध आहे। ई बाईक योजना जी ई बाईक टॅक्सी येणार आहे त्याला आमचा विरोध आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एकूण ई बाईक टॅक्सी येते, खरं तर अनेक 15 लाख रिक्षा कर्मचारी बेरोजगार। आमचं हे आंदोलन आहे, पुढचं आंदोलन रस्ता रोकोवर आंदोलन होणार। आम्हाला हे बंद पाहिजे म्हणजे पाहिजे नाही। आता येणारं आंदोलन आम्ही आमच्या मग कानून कायदा हातात घ्यावा लागेल आम्हाला। असा आरोप होतो की रिक्षावाले जवळचं भाडं घेत नाही, त्यामुळे ही कुठेतरी जे देतात। आम्ही आज बघतो ना कुठून शेअरिंग स्टँड हे सगळे करतात। काही लोकांना एक बहाणा पाहिजे नाही, आणखीन काय नाही। जवळचे भाडे काय पैसे भेटतात, उलटा मीटर आता वाढलेलं आहे। मीटर 26 रुपये झालेलं, कोण भाडं नाकारत नाही आहे। एखादा चुकून करत असेल तर सगळ्याबरोबर त्याच्यावर करायचं नाही। चुकून कोण एखादा भाडं रिक्वेस्ट करत असेल त्याला काय जेवायला जायचं असेल, पेट्रोल भरायला जायचं, गॅस भरायला जावं लागतं, हानी कारण आहे ना। घरी तुम्ही कामावून सुटल्याच्या नंतर घरी जायचं तुम्हाला पण घाई असते ना, असे त्याला पण घरदार आहे की नाही? तो पण अपडाऊन म्हणून आपल्या घरी जात असताना भाडं भेटला त्या टायमाला तो नाकार नाही तर काय करणार आहे? हप्ताचं या ठिकाणी मुद्दा महत्त्वाचा आहे। खरं तर हप्ता निघणार नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे। काय नक्की आपलं म्हणणं आहे? त्याचं गाडीवर लोन असतं, त्याचा जो हप्ता बोलताय त्याला नाही, त्या आपल्या भाषेमध्ये बोलताय की आमचा हप्ता म्हणजे गाडीवरचं लोन असतं त्याचा जे महिन्याचा ते हप्ता भरावा लागतो तो निघणार नाही। भरपूर त्याच्यात हे लोन आहे गाडीवरती आणि आहे तर तुम्हाला अर्ध्या निम्मा भावामध्ये ते तुम्ही जर भाडे घेऊन जात असाल ते चुकीचं आहे। ते तुम्ही काय सांगाल? खरं तर काय सांगाल तुम्ही? स्वप्नील, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सही से रोजगार नहीं है, उनके पास सही से धंधा नहीं है। उसके बाद सरकार ने ई बाइक टैक्सी का आयोजन चालू किया है। जब यही 15 लाख लोग जो सही से रोजगार नहीं चल रहा है उनके स्वप्नील, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अरेंजमेंट सही से नहीं हो पा रहा है, तो इनको बीच में डालने के बाद वो तो और रिक्शा वालों स्वप्नील श्रम हो जाएगी। स्वप्नील, अगदी स्वप्नील, माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत? स्वप्नील, या ठिकाणी बऱ्याचदा रिक्षा चालकांकडून असं सांगितलं जात आहे आम्ही भाडं नाकारत नाही, पण अगदी
तुम्हा आम्हा सगळ्यांनाच अनुभव आहे, जवळच्या अंतराकरता बऱ्याचदा भाडं हे नाकारलं जातं, जवळच्या अंतराकरता भाडं स्वीकारलं जात नाही। आज अंधेरी पूर्व परिसरामध्ये रिक्षा चालकांचा हा एल्गार पुकारला जातोय। मोर्चा काढायला, मागण्या ठेवायला विरोध नाही, पण जसं म्हटलं जात आहे की आम्ही त्यांना ई बाईक टॅक्सीवाल्यांना काही नियम आहेत, ते नियम रिक्षा टॅक्सीवाले जे पाळतात ते नियम ई बाईक टॅक्सीवाले पाळणार नाहीत वगैरे। पण हा देखील एक नियम आहे की ग्राहकाचं भाडं हे नाकारू नये, मग जवळच्या अंतरासाठी असलं तरी देखील। मग असं असताना सुद्धा आता मात्र जर जवळचं भाडं नाकारलं जात असेल तर मात्र मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय। एकीकडे मोर्चा काढायचा या सगळ्या मुद्द्यावर आणि दुसरीकडे जवळचं भाडं मात्र नाकारलं जायचं, सामान्य ग्राहकांचं हे म्हणणं आहे। लागवी नक्कीच हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण एकूणच ई बाईक टॅक्सीच्या वेळेला जे कारण देण्यात आलं होतं ते कारण असं होतं की जवळचं भाडं हे नाकारलं जातं आणि त्यामुळेच ई बाईक टॅक्सी धोरण हे खरं तर जवळच्या भाड्यासाठी फार महत्त्वाचं राहणार आहे। एकूणच आपल्यासोबत या ठिकाणी काही आंदोलक सुद्धा आहेत, त्यांचे थेट संवाद साधू आपण लाईव्ह आहोत या ठिकाणी। ई बाईक टॅक्सी धोरण खरं तर आणण्यामागचं कारण हे आहे की जवळचं भाडं हे नाकारलं जातं वारंवार, आजही अनेक भागात असं होतं, त्यामुळे जवळचं 15 किलोमीटरपर्यंत ही ई बाईक टॅक्सीचं एक जी बाईक टॅक्सी आहे ती 15 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, अशा प्रकारचा हा नियम असणार आहे। त्यामुळे जवळचं भाडं यामध्ये फार महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही कसं पाहता, याकडे अनेक प्रवाशांना याचा त्रास होताना पाहायला मिळतो, अव्वाच्या सव्वा कधी कधी भाडं हे मागितलं जातं, असं सुद्धा अनेक ठिकाणी घडताना पाहायला मिळतं। बघा, त्याच्यासाठी शेअरिंग रिक्षा केलेली आहे जवळच्या जवळ जायला, त्यासाठी बाईकची काहीच आवश्यकता नाही। आणि तुम्ही बघा आता बाईक केला तर किती नुकसान आहे, बाकीचं आता एवढ्या रिक्षावाल्याने सगळ्यांनी लोन काढून रिक्षा। अगदी या ठिकाणी नागरिकांचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।